नमस्कार, पूनमचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवतोय सत्यनारायणाच्या प्रसादासाठी लागणारा शिरा, पण हा थोडासा कमी क्वांटिटीमध्ये बनवतोय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। मी इथे 1/2 वाटी रवा घेतलाय, त्यासाठी 1/2 वाटी साखर घेतली आहे। साखर ही एका भांड्यात घेतली आहे, त्यामध्येच आपल्याला 1/2 वाटी पाणी आणि 1/2 वाटी दूध टाकून घ्यायचे। आपण हे आधीच सर्व मिक्स करून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला जो प्रसाद बनवतोय तो सोप्या पद्धतीने बनवला जाईल। आता यामध्ये आपल्याला 2 वेलची टाकून घ्यायची आहेत आणि हे दूध, साखर, पाणीचं मिश्रण आपल्याला गॅसवर गरम व्हायला ठेवायचे। तोपर्यंत दुसऱ्या कढईमध्ये आपण 1/2 वाटी तूप घ्यायचे। हे तूप वितळलं की आपल्याला यामध्ये रवा छान भाजून घ्यायचा आहे। लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे। सतत हलवत राहत आपल्याला हा रवा छान भाजवायचा आहे। 8 ते 10 मिनिटे आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे। आपल्या रव्याचा खमंग छान सुटला घरभर की मग आपल्याला यामध्ये ते पाणी, दूध आणि साखरेचं मिश्रण ओतून घ्यायचे। हळूहळू घाई न करता आपल्याला हा रवा छान भाजून घ्यायचा आहे। आता इथे आपला 70% रवा भाजलाय, अजून आपल्याला थोडा वेळ हा रवा भाजून घ्यायचा आहे। आता यामध्ये मी 1 केळी कापून घालणार आहे। आपल्याला ही केळी रवा भाजत असतानाच घालून घ्यायची आहे, त्यामुळे आपली केळी रव्यामध्ये छान मिक्स होते। वरतून जर केळी घातली तर कधी कधी ती काळी दिसण्याची शक्यता असते, त्यामुळे आधीच आपल्याला ही केळी घालून छान मिक्स करून घ्यायची आहे। त्यामुळे आपल्या शिऱ्याला छान फ्लेवर येतो। आता इथे आपला रवा छान भाजला, यामध्ये आपण दूध, साखर आणि पाणी जे उकळत ठेवलं होतं ते टाकून घ्यायचे। त्यामुळे आपल्याला पाणी वेगळं आणि साखर वेगळं टाकण्याची गरज पडत नाही। ह्या स्टेपमुळे आपला शिरा पटकन होतो आणि आपला अंदाजही चुकत नाही। आता आपल्याला यावर झाकण ठेवायचे। आता असं वाटेल की हा रवा खूप पातळ झालाय, पण तसं नाहीये। 2 मिनिटे झाकण ठेवून आपण जर वाफ काढली की आपला रवा सगळं दूध आणि पाणी शोषून घेते। आता मी लगेच हलवून घेते आहे आणि परत यावर झाकण ठेवत आहे। आपण असं झाकण ठेवून वाफ काढून घेतली की आपला शिरा छान होतो। आपल्या शिऱ्यामध्ये आतपर्यंत सगळे फ्लेवर छान मुरले जातात, त्यामुळे एक छोटीशी वाफ काढून जर आपण हा प्रसाद बनवला तर खूप छान होतो। आता इथे आपण बघू शकतो आपल्या रव्याने सर्व काही दूध आणि पाणी शोषून घेतले आणि आपला रवा छान मोकळा व्हायला लागलाय। आता इथे आपला प्रसाद तयार आहे। आजची प्रसादाची शिऱ्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आता यावर मी थोडंसं साजूक तूप वरतून घालून घेतले, त्यामुळे आपल्या शिऱ्याला छान चकाकी येते। आता यावर आपल्याला तुळशीची पाने घालून घ्यायची आहेत। आपल्याला जर हा प्रसाद कमी प्रमाणात बनवायचा असेल तर आपण कुठलंही छोटंसं माप घेऊन ते 1/2 प्रमाणात घेऊ शकतो। इथे मी हा प्रसाद पौर्णिमेच्या आपल्या पूजेसाठी बनवून घेतला होता आणि घरगुती पूजा असल्यामुळे मी थोड्या प्रमाणात हा प्रसाद बनवला होता। या पद्धतीने जर आपण प्रसाद बनवला तर तो खूप पटकनही होतो, सोपाही होतो आणि मापही चुकण्याची शक्यता राहत नाही।